नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे अलीकडे मुंबईत खास करून हिंदी आणि मराठी, हिंदी विरुद्ध मराठी असा एक वाद चालू आहे आणि तो चालूच राहणार आहे बहुतेक आयुष्यभर. अजून एक वाद मध्यंतरी झाला होता जेव्हा हिंदी भाषा कंपल्सरी आपल्यावर महाराष्ट्रावर लादण्यात येण्याचा प्रयत्न जो अजूनही त्यांचा सुरू आहे, अजून तो काही संपलेला आहे असं मला वाटत नाही, बट जो प्रयत्न आत्ताच्या सरकारचा चालला होता, हे सगळे प्रश्न आणि अजूनही महाराष्ट्रातले अनेक गंभीर प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा बरेच वेळा मी फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर एक कमेंट वाचतो आणि ती कमेंट म्हणजे मराठी कलाकार कधीच या प्रश्नांवर उभे राहत नाहीत, कधीच या प्रश्नांबद्दल बोलत नाहीत. त्यांचं फक्त एकच टुणटुणं असतं की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीयेत, मराठी प्रेक्षक आमचा सिनेमा बघायला येत नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो मला असं वाटलं की या विषयावर एक व्हिडिओ तर बनवायला हवा आणि त्यांची बाजू सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायला हवी आणि प्रेक्षकांची सुद्धा अपेक्षा काय आहे ते थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. सो दोन्ही साईड्स आपण बघणार आहोत. एक कलाकारांची साईड की ते का घेत नाहीयेत बुवा, आणि एक प्रेक्षकांची अपेक्षा आहे पण प्रेक्षक कुठे कमी पडतोय आपल्या कलाकारांना सपोर्ट करण्यात, असं या दोन बाजू मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा आहे की मी सक्सेसफुल होईल, कारण मी कुठलेही नोट्स बिट्स कधी बनवत नाही. जे असं डोक्यात 2-3 तास तो विषय असतो चालू, तो मी डायरेक्ट कॅमेरा ऑन करून प्ले करतो, कॅमेरा ऑन करून ते बोलतो, कुठलाही कटबीट न करता. असं नाही की महाराष्ट्रातल्या कलाकारांनी याआधी महाराष्ट्राच्या कुठल्याही मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले नाहीत किंवा एकत्र उभे राहिले नाहीत. जर तुम्ही आधी बघितलं असेल तर पु ल देशपांडे साहेब होते, आचार्य अत्रे साहेब होते, अनेक साहित्यिक होते त्यावेळेला की जे महाराष्ट्राच्या मुद्द्यावर खंबीरपणे आणि ठामपणे उभे राहायचे आणि कुठलंही सरकार का असेना ते असे कुठल्याही सरकारचे फेवरेट नव्हते. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे पु ल देशपांडे साहेबांचे शिष्य असून सुद्धा त्या दोघांमध्ये जो काही वाद झाला होता हा तो आय थिंक त्यावेळेचा सगळ्यात हॉट टॉपिक होता. ज्यांना माहिती नसेल त्यांना तुम्ही जरा गुगल करा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर खूप झमकली होती बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे साहेब यांच्यामध्ये. आणि पु ल देशपांडे साहेबांच्या मिसेसने असं त्यांना विचारलं सुद्धा होतं की बाळ हा आपला शिष्य असून, कारण बाळासाहेब ठाकरे हे पु ल देशपांडे साहेब आणि वहिनींचे शिष्य होते, स्टुडंट होते, तर तो आपल्याला असं उलट कसं बोलू शकतो, ते पण असं डायरेक्ट मंचावर 100 लोकांसमोर. त्याच्यावर पु ल देशपांडे साहेबांचं म्हणणं होतं की अगं तो बाळ माझ्याशी तो एक गुरु किंवा एक शिष्य म्हणून तो नाही बोलत आहे, तो बोलतोय सेनाचा प्रमुख म्हणून. आणि जर सेनाचा प्रमुख मी बॅकफुटला गेला आणि जर मी जे काही स्टेटमेंट मांडलंय त्याच्यावर जर त्यांनी क्रॉस क्वेश्चन केलं नाही, त्यांनी मुठपणे मान्य केलं, तर मग तो पार्टीचा हेड होण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरेल. सो एवढं समंजसपणा त्यावेळेच्या लोकांमध्ये होता. पण अलीकडे आपण बघतो की अनेक मराठी कलाकार मूग गिळून गप्प बसतात. खास करून आत्ताचा जो मुद्दा होता हिंदी भाषा लादण्याचा, त्याच्यावर आय थिंक फक्त मंचावर केदार शिंदे साहेबांनी विरोध केला होता की मला नको आहे हिंदी भाषा आहे. त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला कुठे काही लागलं तर समजा आपण अगं आई ग त्याच्यापेक्षा उई मा ओ मेरी मा असं काही म्हणायचं का, तो त्यांनी ते मंचावर बोललं. त्याच मंचावर होते महेश मांजरेकर साहेबांनी एकदम बॅलन्स्ड असं ओपिनियन दिलं, कारण ते हिंदीमध्ये सुद्धा अजूनही सक्रिय असल्यामुळे तर त्यांना ते तेवढं हिंदीच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे त्यांचं असं होतं की काय हरकत आहे असं ते करत होते. आणि ओम राऊत सर हे सुद्धा मला कळलं नाही त्यांचं की आत्ता एकतर आदिपुरुषच्या बॅकलॅश नंतर कौतुकास्पद गोष्ट आहे की ते उभे राहिले. एवढं क्रिटिसिझम फेस केल्यानंतर आत्ता ते नवीन सिनेमा आणतायत त्याच्यात धनुष मेन लीडमध्ये आहे आणि तो यांच्यावर अब्दुल कलाम साहेबांवर आधारित आहे. सो क्रिटिसिझम फेस केल्यानंतर अशा प्रकारे स्वतःच्या पायावर उभं राहणं एक चांगली गोष्ट आहे. आता हे तर मला अजिबात मान्य नाही की ओम सर जेव्हा त्या मंचावर आले तोपर्यंत त्यांना माहितीच नाही की नक्की टॉपिक काय आहे, या मंचावर आपल्याला कशासाठी बोलवलेलं आहे. तर जेव्हा अँकरनी त्यांना तो प्रश्न विचारला तेव्हा या दोघांचं उत्तर देऊन झाल्यानंतर ओम सर म्हणतात की अहो मला माहितीच नाही हे सगळं काय चाललंय आणि मी जरा या गोष्टीबद्दल काही फार ऐकलं नाहीये, त्यामुळे मी काही टिप्पणी करणं काही योग्य वाटणार नाही. तर त्यांनी पण जरा वेळ मारून नेली, सेफ खेळले ते. अजून जर एका मराठी दिग्गजाबद्दल बोलायचं झालं तर अशोक सराफ साहेबांना खूप टार्गेट केलं गेलं. राजू परुळेकर साहेब किंवा निखिल बागळे साहेब तर सातत्याने त्यांचं नाव घ्यायचे की अशोक सराफ साहेब कधीच कुठल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या बोलत नाहीत. आणि त्याच्यावर मग त्या दोघांचं असं म्हणणं होतं, निखिल साहेबांचं आणि राजू परुळेकर साहेबांचं, की नुकतंच त्यांना भाजप सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे आता सरकारच्या विरोधात कोण जाणार.
आता तसं बघायला गेलं तर अशोक सराफ साहेबांनी कधीही मला आठवत नाही की असं कॉन्ट्रोवर्शियल किंवा पॉलिटिकल काही स्टेटमेंट किंवा महाराष्ट्राच्या प्रश्न कधी त्यांनी उपस्थित केले. ते एक नेहमी सेफ साईड म्हणून कलाकार आहेत आणि ते फक्त मी आणि माझं काम बरं एवढंच आहे. तो मग आता ऑब्व्हियसली अंडरस्टँडेबल आहे की आता या वयात पद्मश्री मिळाल्यानंतर ते कशाला काही स्टेटमेंट करतील. खरं त्यांच्या आत्ता स्टेटमेंटला, कारण आत्ता त्यांना महाराष्ट्रावर जे प्रेम मिळत आहे ते एक आय थिंक तसं बघायला गेलं तर मराठीमधले अमिताभ बच्चन आहेत ते. असं मी काय कोणाला कम्पेअर करत नाहीये, बट एवढं सक्सेसफुल करिअर आणि अजूनही ते हेल्दी आहेत, अजूनही ते ठणठणीत आहेत, अजूनही व्यवस्थित काम करू शकतात, अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतात. हे नशीब आहे आणि त्यांच्या तब्येतीने त्यांना व्यवस्थित साथ दिली आणि शेवटी आपल्याला त्यांना पडद्यावर बघणंच आय थिंक आता इम्पॉर्टंट आहे. त्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कन्सिडर करू शकत नाही. खरं तर त्यांनी करायला पाहिजे होतं, एक वाक्यात तरी काहीतरी बोलायला पाहिजे होतं. नाना पाटेकर साहेब एक आहेत ज्यांच्याकडनं अपेक्षा होती, पण नाना पाटेकर साहेबांचं कसं झालंय की आयुष्यभर तरुण असताना ते लोकांना ओरडण्यात, लोकांना शिव्या घालण्यात, लोकांना कानफडवण्यात गेलं आणि आता जरा ते वृद्ध झाल्यानंतर तू पण चांगला, हा पण चांगला, हा पण चांगला, अरे नका रे, असं नका भांडू रे, असं आता ते एकदम देवपूजेला लागलेत. पण त्यांचं तरी ठीक आहे, कारण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते जे काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मदत करतायत, सो ते असतील काय किंवा मकरंद अनासपुरे सर असतील काय, तुम्ही या गोष्टीबद्दल आवाज नाही उठवला मान्य आहे, पण तुम्ही एक चांगलं काम तरी करताय. सयाजी शिंदे सरांचं पण तसंच आहे, ते सुद्धा त्या लेवलला आहेत की ते बोलू शकतात, पण ते सुद्धा महाराष्ट्रासाठी अनेक कामं करतायत, सो त्यांना सुद्धा आपण माफ करूया. बाकी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सचिन खेडेकर सर, महेश मांजरेकर सरांनी तर बॅलन्स ओपिनियनच दिलं. आता येऊया दुसऱ्या फळीकडे की आता स्वप्नील जोशी सर असतील, अंकुश चौधरी सर, उमेश कामत सर, भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव सर, हे लोक का काही बोलत नाहीत कधीच कुठल्याही विषयावर. मंडळी, जर तुम्ही बॉलिवूडचे हिरोज असतील किंवा साऊथचे हिरोज असतील, ते जेव्हापासून करिअरची सुरुवात करतात त्याच्या आधीपासूनच हे अनेक कलाकार एकांकिकेच्या माध्यमातनं, शाळांच्या माध्यमातनं ते ऍक्टिंगमध्ये खूप ऍक्टिव्ह होते. आणि जर तुम्ही ऍव्हरेज बघितलात या प्रत्येक कलाकाराचा की जेव्हा ते ऍक्च्युली घराघरापर्यंत पोहोचले, जेव्हा ते ऍक्च्युली त्यांचा एक प्रोजेक्ट क्लिक होऊन ते सुपरस्टार झाले, तर तुम्ही बघाल की या प्रत्येक कलाकाराचं एक ऍव्हरेज एज आहे, वय आहे 30 ते 35 वर्ष. याच्या आधी 10-15 वर्ष ते मरत असतात, कामं करत असतात, त्यांच्या मालिका येतात, बट मालिका येऊन फायनान्शियली ते सेक्युअर्ड होत नाहीत. जेव्हा नाटक एखादं आता सही रे सही सारखं नाटक चालतं किंवा दुनियादारी सारखा एक सिनेमा चालला, त्याच्यानंतर यांची जी स्टार पॉवर वाढली, यांचं हे जे डिमांड करतील ते पैसे यांना मिळायला लागले, तोपर्यंत प्रत्येकाचं वय, तुम्ही आता सही रे सही कधी आलं होतं तेव्हा भरत सरांचं वय काय असेल तुम्ही व्हिज्युअलाइज करा आणि सांगा, इमॅजिन करा आणि सांगा, कॅल्क्युलेट करा जरा. दुनियादारी जेव्हा हा सिनेमा आला तोपर्यंत स्वप्नील सर, अंकुश सर हे रेकग्नाइज चेहरे नक्कीच होते, पण ते स्टारडम जे दुनियादारी नंतर मिळालं ते त्याच्या आधी त्यांना तेवढं मिळालं नव्हतं. आता त्याच्यानंतर किती हिट दिले, किती फ्लॉप दिल्या दोन्ही स्टार्सनी, तुमचं तुम्ही ठरवा. आता जेव्हा एक असा प्रोजेक्ट येतो, जेव्हा माणसांनी ऑलरेडी स्वतःचं 30-35च्या तो कॅटेगरीमध्ये आहे, एज ग्रुपमध्ये आहे, त्यानंतर कुठलाही ऍक्टर, कुठलाही मराठी कलाकार असा विचार करणार की याच्या पुढचे 4-5 वर्ष तर मला भरपूर काम करायचंच आहे, मला माझी फॅमिली सेक्युअर्ड करायची आहे. आणि थोडा स्वार्थी विचार नक्कीच कुठलाही मराठी कलाकार करतो, याच्यात अजिबात आपण नाकारू शकत नाही. आणि त्याची चूक पण नाहीये खरं बघायला गेलं तर, की आता मला कुठल्या फंद्यात नाही पडायचं, मला आता कुठल्या राजकारणाच्या विरोधात नाही जायचं, कारण आता मी महाराष्ट्रावर पोहोचल्यामुळे मला ना बीजेपीच्या अगेन्स्ट काय बोलायचंय, ना सेनेच्या अगेन्स्ट काय बोलायचंय, ना मनसेच्या अगेन्स्ट काय बोलायचंय. सो मग ते त्यांच्या मी भलं आणि माझं काम भलं याच्यात ते पण जातात, मला आता पैसा कमवू दे याच नादात ते मरत असतात. बरं, सक्सेसफुल होण्याचा अर्थ असं नाही. अलीकडे आपण समजा स्टार प्रभा असेल, झी प्रभा असेल, आपलं झी मराठी असेल, त्याच्यावर ज्या मालिका येतात त्या मालिकां थ्रू जे मेन लीड असतात ते नो डाऊट घराघरात पोचतात, कारण या दोन्ही चॅनलचा GRP भरपूर आहे. बट दॅट डझंट मीन की ते वेल सेटल्ड झालेत, की ते एस्टॅब्लिश झालेत. त्याची काही गॅरंटी नाही की पुढच्या 5-10 वर्षांमध्ये त्यांना सातत्याने काम मिळेल. आता जे मी एज ग्रुपचं ऍव्हरेज सांगितलं, माझ्या स्वतःचं घरचं उदाहरण की बाबांना जेव्हा मोरूची मावशी हे नाटक मिळालं तेव्हा बाबांचं वय साधारणपणे 30 वर्ष होतं. बाबा मफतलालमध्ये काम करत होते, मफतलाल मिलमध्ये,
आणि मोरूची मावशी नाटक चालू असताना सुद्धा त्यांचं नाईट शिफ्ट मफतलाल मिलमध्ये करायचे आणि दिवसा 2-2, 3-3 प्रयोग मोरूची मावशीचे करायचे. मग मिल बंदच पडली, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, त्यांना ते काम सोडावं लागलं. बरं, मोरूच्या मावशीसारखं हिट नाटक देऊन जेव्हा त्यांना ऑफिशियली इन्व्हिटेशन यायचं शरद पवार साहेबांकडनं, बाळासाहेब ठाकरेंकडनं, की ये जरा जेवायला ये, अमुक कर तमुक कर, आपण एकत्र बसूया, तेव्हा बाबा कधी गेले नाहीत. कारण त्यांना कुठल्याही पार्टी बरोबर अटॅच राहायचं नव्हतं. कारण त्यांना मग असं होतं की समजा मी पवार साहेबांकडे गेलो आणि उद्या काही सेनेबद्दल बोललो तर हे खुश होतील आणि बाळासाहेब ठाकरे नाराज होतील. आता मी बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो आणि यांच्याबद्दल काय बोललो तर हे असं व्हायसे वर्षा. सो ही जी वृत्ती आहे ना, ही मराठी कलाकारांची असतेच असते. बरं, मोरूच्या मावशीसारखं हिट नाटक देऊन पण बाबांच्या आयुष्यात दोनदा अशी फेज आली की एकदा 1.5 ते 2 वर्ष आणि एकदा 2 ते 3 वर्ष त्यांच्याकडे काम नव्हतं. आता ही जे 2 ते 3 वर्षाची जी फेज आहे ती आत्ता मी स्वतः सुद्धा अनुभवतोय 2023 पासूनची. सो आणि आत्ता जे मला मिळेल ते मी काम करतोय. त्याच्यात आता माझा जरा स्वभाव आधीपासून जरा रिबेलियस असल्यामुळे आत्ता हे सगळे मी व्हिडिओज ओपन लेटरवाले करतोय की आता ठीक आहे करूया, आता बघूया, तसं पण काही आता कोणाची हाजी हाजी करायची गरज नाही आहे. पण तरी मी रोस्ट न करता प्रामाणिकपणे मतं मांडतोय आणि त्याच्यात तुम्ही मला व्यवस्थित फीडबॅक देताय, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आता ज्या कलाकारांना जे 30-35 पर्यंत सुद्धा सेटल होत नाहीत ते मग कुठे काम करतात, तर ते सेनेचे चित्रपट अध्यक्ष होतात, मनसेचे होतात, बीजेपीचे होतात, काँग्रेसचे होतात किंवा काही काही कार्यकर्ते म्हणून लागतात. आता ज्या लोकांना स्वतःच्या ऍक्टिंग फील्डमध्ये सक्सेस मिळालं नाही ते जेव्हा या पार्टीच्या कुठल्याही पदावर असतात तेव्हा त्यांना जो इकडनं रेकग्नेशन मिळते फिल्म इंडस्ट्रीमधनं, त्याच्यामुळे ते एकदम अजून काय बोलतात त्याला सेफ खेळायला जातात की मी आता या पार्टीचा आहे ना, तर मी आता काही फार बोलत नाहीये त्याच्याबद्दल आणि आता मी अशा प्रकारे कमवून घेतो जे मला फिल्म इंडस्ट्रीमधनं नाही मिळालं ते मी पार्टीमध्ये राहून काम करून कमवून घेईन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो माणूस 15-20 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे त्याला बिचारायला साधी एक समजा स्विफ्ट घेता आली नाही, तो माणूस तुम्ही बघता की जेव्हा तो अशा पार्टींच्या कुठल्या पदावर बसतो तेव्हा विदिन 2 to 3 इयर्स त्याच्याकडे 30-40 लाखाची गाडी असते. आणि मग हेच मराठी कलाकार त्यांना कुठलं त्यांच्या सिनेमासाठी फायनान्शियल प्रॉब्लेम आला तर त्या कार्यकर्त्याची मतलब तेव्हा त्यांना ती मैत्री आठवते आणि त्या समजा बीजेपीचा तो माणूस असेल म्हणजे आता कुठल्या पदावर असेल जो आधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता त्याच्याकडनं फायनान्शियल हेल्प मिळाल्यानंतर अशा मुद्द्यांवर बोलून आपण बीजेपीला का दुखवा हे कुठल्याही माणसाला वाटेलच, खास करून अशा इन्सिक्युअर फील्डमध्ये तो असल्यानंतर. आता थोडा स्वार्थी विचार याच्यात नक्कीच असतो, मी तो अजिबात डिनाय करत नाहीये, पण त्या माणसांची इन्सिक्युरिटी सुद्धा जरा समजून घ्या. कारण मराठी इंडस्ट्री हिंदी इंडस्ट्री किंवा साऊथ इंडस्ट्री सारखी फायनान्शियली वेल एस्टॅब्लिश नाहीये. या लोकांनी कितीही काम केलं तरी हे समजा 10 प्रोजेक्ट्स करून ते जेवढे पैसे मिळवत असतील गाढव मेहनत करून, कारण आपल्याकडे तशा सुखसोयी सुद्धा नसतात, 10 प्रोजेक्ट्समधनं मराठी कलाकार जेवढं कमवतो तेवढं हिंदी किंवा साऊथचा कलाकार जो आहे तो एका सिनेमातनं कमवतो. आणि हे फक्त मेन लीड बद्दल नाही बोलत आहे मी, तिकडचा कॅरेक्टर आर्टिस्ट सुद्धा आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आता प्रेक्षकांच्या ज्या अपेक्षा असतात कलाकारांकडनं की तुम्हाला आम्ही एवढं प्रेम केलं बट तुम्ही महाराष्ट्राबद्दल कधीच काही बोलत नाही, महाराष्ट्राचा कुठलाच प्रश्न तुम्ही उपस्थित करत नाही, तर मला असं वाटतं की आणि मग उदाहरणं कोणाची दिली जातात तर साऊथचे दाक्षिणात्यातले कलाकार बघा, ते कसे स्वतःच्या राज्याच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहतात. तर मला तुम्हालाच विचारायचं प्रेक्षक की जे असे प्रश्न विचारतायत आपल्या मराठी कलाकारांना, त्यांनी कधी हा विचार केलाय की जेव्हा दाक्षिणात्यातले लोक आवाज उठवतात, समजा त्या रुलिंग पार्टीनी त्यांच्या घरावर रेड टाकली किंवा त्यांना अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे फॅन्स त्यांच्यासाठी त्याच्या त्या स्टार्ससाठी रस्त्यावर उतरतात, त्याच्या पोलिसांच्या नाकात दम आणतात, त्यांची गाड्या थांबवतात आणि त्यांच्या कलाकारांना ते काही कडून सोडण्यासाठी भाग पाडतात. हीच जर वेळ समजा अशोक सराफ साहेबांवर आली, सचिन पिळगावकर साहेबांवर आली, नाना पाटेकर साहेबांवर आली, तर असे किती लोक आहेत जे त्यांचे चाहते असतील पण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत? नाही ना, खूप कमी लोक असतील. आणि मग शेवटी असंच होतं की हे कंपॅरिझन एकतर चुकीची आहे. त्यांचं स्टारडम किंवा बॉलिवूडचं स्टारडम आणि आपल्या मराठी कलाकारांचं स्टारडम याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे.
आपण प्रेम नो डाऊट करतो, पण आपण त्यांच्या मागे वेडे नाही होत. आपण त्यांना देवाच्या जागी बघत नाही जेवढे तिकडची लोक बघतात. त्यामुळे काही आत्ताची पिढी आहे, मतलब आय थिंक शशांक केतकर साहेब ते बऱ्यापैकी प्रश्नांवर काहीतरी त्यांचं मत मांडत असतात. हेमंत डोमे साहेब आहेत, अजूनही आय एम शुअर की बरेच कलाकार आहेत, मी आता नावं विसरत असतील, असतात काळे साहेब आहेत. सो आत्ताची पिढी आहे जरा तशी की ठीक आहे, काम नाही मिळालं तरी ठीक आहे, बट माझा महाराष्ट्र हे माझं घर आहे आणि जर माझ्या घरात कोणाला काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्कीच मी त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी, कारण आपण याच घरात आहोत, हे महाराष्ट्रच आपलं घर आहे, सो स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे. खास करून तेव्हा जेव्हा तुमच्या फ्रेममध्ये मागे शिवाजी महाराज दिसतात आणि जर तुम्ही असं नम्रपणे सगळं घेत असाल तर काही अर्थ नाही आहे. बट मी तुम्हाला कलाकारांची बाजू खास करून सांगण्याचा प्रयत्न यासाठी केला कारण लहानपणापासून मी हे सगळं बघतोय आणि कुठेतरी त्यांची बाजू पण तुम्हाला कळायला हवी. तुम्हाला आता ती पटत असेल की नाही पटत हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. काय माझं खरं असेलच असं नाही, बट आय थिंक जर मराठी कलाकारांचा प्रॉब्लेम होतो अशा प्रश्नांवर उभं राहण्यासाठी किंवा रुलिंग पार्टीच्या अगेन्स्ट काही बोलण्यासाठी, सो त्याचा पण नाईलाज असतो, काय करणार. बट जेव्हा वेळ येईल, आय एम शुअर की सगळे मराठी कलाकार जेव्हा पाणी डोक्यावरनं जाईल तेव्हा सगळे मराठी कलाकार एकत्र येतील आणि महाराष्ट्रासाठी उभे राहतील. जरा व्हिडिओ लांब झाला, मोठा झाला, त्याच्यासाठी माफी. बट आय होप तुम्हाला माझे काही मुद्दे पटले असतील. जर नसतील पटले तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.